सिद्धार्थ एक साधा, शांत आणि थोडासा अबोल मुलगा. त्याचं जग म्हणजे कॉलेज, त्याची पुस्तके आणि त्याची डायरी. मैत्री व प्रेम या गोष्टी त्याच्या आयुष्यात फारशा नव्हत्या. पण त्या दिवशी सर्व काही बदललं जेव्हा कॉलेजच्या वर्गात नवा प्रवेश झाला. सिया देशमुख नावाच्या मुलीचा. पहिल्याच दिवशी सिया वर्गात आली. तिच्या डोळ्यात चमक होती, हास्य निरागस होतं आणि आवाजात एक गोडवा होता जो कोणाचंही मन हरवेल. सिद्धार्थ त्या दिवशी पहिल्यांदा तिच्याकडे पाहत राहिला. ती बोलत होती, हसत होती, पण त्याचं लक्ष फक्त तिच्या चेहऱ्यावर. त्याला त्या क्षणी कळलं, हीच ती मुलगी माझ्या आयुष्याचं कारण बनेल. त्या दिवसानंतर त्याचं जग बदललं. तो नेहमी तिच्या येण्याची वाट बघायचा. ती वर्गात आली की त्याचं मन प्रसन्न व्हायचं आणि ती नसेल तर दिवस कंटाळवाणा वाटायचा. त्याने कधी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. त्याला भीती वाटायची, जर बोललो आणि ती हसली नाही तर, जर ती दूर गेली तर. म्हणूनच तो दुरूनच पाहायचा, शांतपणे, जणू काही प्रत्येक क्षण तिच्या अस्तित्वात जगत होता. हळूहळू दिवस गेले. कॉलेजचे वर्ग, प्रोजेक्ट, स्नेहसंमेलन, सर्व गोष्टीमध्ये सिद्धार्थ फक्त सियाला शोधायचा. ती वर्गात काही विचारली की तो उत्तर द्यायचा. फक्त एवढंच बोलणं व्हायचं. ती धन्यवाद म्हणायची आणि तो संपूर्ण दिवस एका थँक्यूवर जगायचा. तो घरी जाऊन तिचं नाव नोटबुकवर लिहायचा, सिया. त्या अक्षरामध्ये त्याचं मन विरघळून जायचं. त्याच्या डायरीत दररोज एक ओळ वाढत जायची. ती बोलली नाही तरी मनात गाणं वाजतं. ती हसली नाही की सगळं जग थांबतं. त्याचं प्रेम वाढत होतं, पण त्याचं मौनही. त्याने तिच्या फेसबुक प्रोफाईलवर तिचे फोटो पाहिले, तिच्या स्टेटसला लाईक केले, पण कधीही मेसेज नाही केला. कारण त्याचं प्रेम अपेक्षांपासून दूर होतं, फक्त तिच्या आनंदात सुख शोधणारं प्रेम. एक दिवस कॉलेजमध्ये स्नेहसंमेलन होतं. सियाने गाणं गाण्याचं ठरवलं होतं. स्टेजवर ती उभी राहिली आणि तिचा आवाज सभागृहात गुंजला. कधी तुझे रूप बघून मन हरवून गेलं. सिद्धार्थ तिथं बसून तिच्याकडे बघत राहिला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तो विचार करत होता, देवा, ही मुलगी माझ्या आयुष्यात आली एवढंच पुरेसं आहे. त्या दिवशी पहिल्यांदा त्याने तिच्याशी बोलायचं ठरवलं. कार्यक्रम संपल्यावर तो थोडं पुढं गेला. ती आपल्या मैत्रिणींसोबत उभी होती. तो थोडा संकोचला, पण म्हणाला, तू आज फार छान गायलेस. ती हसून म्हणाली, थँक्यू सिद्धार्थ. त्या एका वाक्यात, त्या एका हास्यात सिद्धार्थला स्वर्ग सापडला. त्या रात्री त्याने डायरीत लिहिलं, ती माझ्या नावाने बोलली. एवढंच आयुष्यभराचं सुख आहे. सिद्धार्थ आणि सिया कॉलेजच्या शेवटच्या वर्षात आले. ती नेहमीच हुशार, सर्वांशी मिसळणारी, आनंदी. तो मात्र शांत, पण तिच्या प्रत्येक यशात आनंदी. एक दिवस त्याला समजलं, सियाला दुसऱ्या विभागातला रोहन नावाचा मुलगा आवडतो. त्यांनी दोघांनी एकत्र प्रोजेक्ट केलं आणि सर्वजण म्हणू लागले, दोघं एकमेकांसाठीच बनलेत. सिद्धार्थाच्या मनावर जणू कुणीतरी हातोडा मारला, पण तो हसला आणि मनाला समजावलं, तिचं प्रेम तिचं आहे, माझं प्रेम तिचा आनंद आहे. तो रोज तिच्यासाठी प्रार्थना करू लागला, ती आनंदी राहो, तिचं स्वप्न पूर्ण हो. आणि तिच्या चेहऱ्यावरच ते हास्य कधीच न मावळो. त्याने स्वतःचं दुःख मनात बंद केलं आणि तिचं हसू जगण्यासाठी कारण बनवलं. कॉलेजचा शेवटचा दिवस होता. सर्वजण निरोप समारंभासाठी सजले होते. सिद्धार्थने ठरवलं, आज नाही सांगितलं तर कधीच नाही. त्याने सियाला कॉलेजच्या बागेत बोलावलं. ती आली, थोडी हसली आणि म्हणाली, काय झालं रे, एवढं गंभीर का? तो थोडा थांबला आणि म्हणाला, सिया, मला तुझ्याशी काही सांगायचं होतं. मी तुझ्यावर प्रेम करतो, पण मला तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाही. फक्त एवढंच सांगायचं होतं की तू माझ्या आयुष्याचं सर्वात सुंदर स्वप्न आहेस. सिया काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात थोडं मृदू दुःख होतं. ती म्हणाली, सिद्धार्थ, तू खूप चांगला आहेस, पण माझ्या आयुष्यात आधीपासून कोणीतरी आहे. माफ कर, मी तसं काही कधी विचार केला नाही. तो हसला आणि म्हणाला, माहिती आहे सिया, आणि म्हणूनच तुला सांगायला उशीर झाला. तू आनंदी राहा, हेच माझं प्रेम आहे. ती गेली आणि त्यांचं जग शांत झालं. त्याने शेवटच्यांदा तिचं हास्य पाहिलं आणि मनात म्हटलं, धन्यवाद देवा, तू मला तिचं दर्शन तरी दिलंस. कॉलेज संपलं. सर्वजण आपापल्या वाटेने गेले. सिया आणि रोहनचं लग्न झालं. सिद्धार्थने कुठेच संपर्क केला नाही. तो मुंबईत नोकरीला गेला, पण एकटाच राहिला. दर रात्री तो तिच्या आठवणींनी भरलेल्या डायरीत काही ओळी लिहायचा. ती माझी नव्हती, पण
तीच माझं सगळं जग आहे. त्याचं प्रेम हळूहळू कवितामध्ये बदललं. त्याने त्या कविता पुस्तकाच्या रूपात प्रकाशित केल्या, तुझ्या आठवणीच्या सावलीत नावाने. ते पुस्तक लोकांना खूप आवडलं. प्रत्येक पानावर प्रेम, विरह आणि आशा होती. पण सियाला याची कल्पनाही नव्हती. 10 वर्षानंतर सिया आपल्या मुलाला शाळेत सोडून एका पुस्तकाच्या दुकानात गेली. तिथे तिला शेल्फवर एक पुस्तक दिसलं, तुझ्या आठवणीच्या सावलीत, लेखक सिद्धार्थ कुलकर्णी. तिने पुस्तक उघडलं. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, ही कथा त्या मुलीची आहे जिने मला कधी ओळखलं नाही, पण जिनं माझं आयुष्य अर्थपूर्ण केलं. सियाच्या डोळ्यात अश्रू आले. ती शांतपणे बसली. त्या पानामध्ये तिला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. ते गाणं, ते हास्य आणि तो मुलगा जो नेहमी तिच्याकडे शांतपणे पाहायचा. ती हळूच आकाशाकडे पाहून म्हणाली, सिद्धार्थ, कदाचित काही प्रेम कधी पूर्ण होत नाहीत, पण तीच सर्वात खरी असतात. त्या दिवशी सियाने ते पुस्तक खरेदी केलं, घरी नेलं आणि दररोज झोपण्याआधी एक पान वाचू लागली. आणि सिद्धार्थ तो कुठेतरी एका शांत गावात कविता लिहित राहिला, तिच्या आठवणींना शब्द देत आणि प्रेमाच्या सावलीत आयुष्य घालवत. त्याचं प्रेम कधी व्यक्त झालं नाही, पण ते अमर झालं, कारण काही प्रेम शब्दांनी नाही तर शांततेने जगली जातात. अशाच कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.